नमस्कार मित्रांनो, मी गौतम आव्हाड. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, मराठा आरक्षणाचे मारेकरी कोण. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की मारेकरी म्हणजे काय. तर मराठा आरक्षणाला बाधा आणणारे, मराठा आरक्षण मिळू नये त्याला अडवणूक करणारे किंवा त्यावरला विरोध करणारी माणसं, ते मारेकरी. अशा अनुषंगाने हा शब्द घेतलाय. आणि तोही शब्द मी का घेतलाय मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला व्हायची असतील तर हा व्हिडिओ पाहावा लागेल. विषय झालाय असा की महाराष्ट्रामध्ये सध्या जो काही सर्वात मोठा प्रश्न आहे तो प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा. आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारचं जे काही हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी चालू आहे, या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व आमदार जे आहेत यांनी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी अनुकूलता दाखवली. परंतु त्यामध्ये एक जे आमदार आहे भारतीय जनता पार्टीचे नितेश राणे यांनी असं म्हटलंय की मराठा आरक्षणाचे मारेकरी कोण आहे. आणि मित्रांनो, ते ऐकल्यानंतर मलाही वाटलं की खरंच मराठा आरक्षणाचे मारेकरी आहे. अध्यक्ष महोदय, आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत हे अध्यक्ष महोदय ह्या निमित्ताने खरंच चर्चेला आलं पाहिजे. जे आरक्षण आपल्या 16% आरक्षण मराठा समाजाला होतं, मग ते काय आहेत, कोण आहेत आणि कसे आहेत, त्याला संदर्भ नेमके काय. कारण याच्यामध्ये जे नितेश राणे बोलतायत ते मराठा आरक्षणाबद्दल बोलतायत आणि देवेंद्र फडणवीसांनी कसं ते टिकवण्याचा प्रयत्न केला हा मांडण्याचा ते प्रयत्न करतायत. परंतु या ठिकाणी कुठल्याच गोष्टीच्या तारखा किंवा कधी काय घडले हे सांगत नाहीयेत. आणि मित्रांनो, आपल्याला तर माहिती आहे की जसं आपली सिस्टीम आहे, आता समजा महिन्यांचा विचार केला तर जानेवारी नंतर फेब्रुवारी येतो, फेब्रुवारी नंतर मार्च येतो. मी जर तुम्हाला असं म्हटलं की जानेवारीमध्ये घडलेली घटना जी आहे तुम्हाला माहिती आहे, मी म्हटलं की ती मार्चमध्ये घडली, तर तुम्ही म्हणाल जानेवारी हा अगोदर दोन महिने आहे, मग ती घटना पुढे कशी काय घडली तुम्ही म्हणू शकता. तशीच गोष्ट आहे की नितेश राणे जी काही बोललेत गोल गोल त्याच शोधण्याचा प्रयत्न केला आणि मग असं लक्षात आलं की ज्या तारखा आहेत, म्हणजे तारीख झालं की महिना झालं की वर्ष, हे तर बदलत नाही ना. मग नितेश राणे जे काही बोलले त्या तारखा बघायचा प्रयत्न केला आणि तारखा बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मराठा आरक्षणाचे मारेकरी कोण जे काही नितेश राणे विचारतायत ते उत्तर आपल्याकडे आहे. आणि ते तारखा जुळवणं हे काही मी जुळवलेलं नाही, का तो योगायोग आहे हेही मला माहित नाही. पण जे घडलंय, जे दिसतंय, मी ते तुमच्या समोर मांडतोय आणि ते योग्य आहे की अयोग्य. आणि मग तुम्ही ठरवायचंय की मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी नेमके कोण आहे. मित्रांनो, 2016 पासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं वादळ सुरू होतं आणि ते आजही चालू आहे. परंतु त्यामध्ये 57 ते 58 मूक मोर्चे निघाले आणि महाराष्ट्राचं राजकीय सामाजिक वातावरण ढवळून निघालं ते ऑगस्ट 2017 पर्यंत. मग देवेंद्र फडणवीस जे काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते यांनी मागासवर्गीय आयोगाचं सर्वेक्षण चालू केलं आणि त्याच्यामध्ये जे काही MG गायकवाड यांची नियुक्ती केली. MG गायकवाड यांनी 15 नोव्हेंबर 2018 आपला 5000 पानांचा अहवाल देवेंद्र फडणवीसांना सादर केला. आणि असंच हिवाळी अधिवेशन 2018 सुद्धा चालू होतं. त्यामध्ये 30 नोव्हेंबर 2018 देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर करून घेतला. मित्रांनो, मी या तारखा जे तुम्हाला सांगतोय या तारखांवर लक्ष द्या, की तारखा जे सांगतोय त्याच्यावर तुम्ही प्रामुख्याने लक्ष ठेवा. मग पुढे काय झालं, इथपर्यंत झालं. त्यानंतर ही जी काही आरक्षणाची प्रोसेस आहे ती कुठपर्यंत जाते, हायकोर्टात. नितेश राणे काय सांगतात, हायकोर्टात आरक्षण टिकवलं. पण ही फक्त पहिली स्टेप होती, म्हणजे दुसरी स्टेप समजा आपण. दुसरी स्टेप मुंबई हायकोर्टामध्ये गेलं. ते फेब्रुवारी मार्च दरम्यान याची सलग सुनावणी 2 महिने झाली आणि जो काही रिपोर्ट होता हायकोर्टाने वैध ठरवला की त्या गायकवाड समितीचा अहवाल मान्य केला, इम्पॉर्टंट आहे असं सांगितलं. आणि 27 जून 2019 आरक्षण मान्य केलं. फक्त त्यामध्ये बदल काय केला त्यांनी, तर जे काही 16% आरक्षण दिलं होतं
त्याचं 12 आणि 13 मध्ये कन्व्हर्जन केलं. 12 हे नोकरी शिक्षणामध्ये तर 13 हे नोकरीमध्ये असं केलं आणि ते देऊन टाकलं. त्यावेळेस आरक्षण मिळालं म्हणून धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, भारतीय जनता पार्टी असेल यांनी पेढे वाटले आणि लाडू सुद्धा वाटले आणि आरक्षण मिळाले डिक्लेअर केलं. खूप मोठा इव्हेंट झाला. पण पुढे जे सरकार आलं ते महाविकास आघाडीचं आलं. ते कुणामुळे आलं, का आलं हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता इथे पुढची गंमत घडते अशी, मग जे काही सुप्रीम कोर्ट आहे आपलं, केंद्रातलं जे सुप्रीम कोर्ट आहे, या सुप्रीम कोर्टामध्ये 5 मे 2021 हे आरक्षण रद्द झालं. बरोबर आहे. मग हे रद्द झालं तर त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सरकार महाविकास आघाडीचं होतं आणि ही मंडळी सर्व ब्लेम त्या महाविकास आघाडीवर टाकायचा प्रयत्न करतायत आणि त्यांनी त्या रिपोर्टमध्ये काहीच बदल केला नाही किंवा त्या रिपोर्टवर कामच केलं नाही असं सुद्धा सांगतायत. एका अर्थाने जर काम केलंच नसेल, त्याच्यामध्ये काहीच सुधारणा केली नसेल, तर त्यांनी जे केलं ते योग्यच केलं असं म्हणावं लागेल. कारण रिपोर्टमध्ये बदल केला असता आणि ते जर पुढे आरक्षण रद्द झालं असतं तर यांच्यामुळे झालं आणि आता जरी झाले तरी त्यांच्यामुळेच झाले हे सरळच म्हणतायत. परंतु मित्रांनो, आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला तारखा सांगतोय, तारखा कशा जुळतायत. ज्यावेळेस 30 नोव्हेंबर 2018 हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला, बरोबर त्याच्या अगोदर 4 महिने म्हणजे 11 ऑगस्ट 2018 केंद्रामध्ये 102वी घटना दुरुस्ती होते आणि या घटना दुरुस्तीमुळे मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा दिला जातो. तो 338 या कलमात नव्हे. म्हणजे काय झालं की मागासवर्गीय आयोग स्थापण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला मिळाला. बरोबर आहे. अजून एक घटना त्यामध्ये घडते की 342 कलम जे 342 या कलमा अन्वये शैक्षणिक आणि आर्थिक मागास कोणता समाज आहे हा ठरवण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपती आणि संसदेला मिळतो. तारखा तुमच्या लक्षात आल्या. आता मग हे असं जर घडलं तर 11 ऑगस्ट 2018 102वी घटना दुरुस्ती होते. केंद्राचा मागासवर्गीय आयोगाचा घटनात्मक दर्जा मिळतो, त्यांना तो अधिकार मिळतो. कोणाला मागास ठरवायचं आणि कोणाला आर्थिक शैक्षणिक मागास आर्थिक मागास ठरवायचं हा पूर्ण अधिकार हा राष्ट्रपती आणि संसदेला मिळतो. संसद म्हणजे जे सरकार आहे यांना. आता इकडे जर बघितलं महाराष्ट्रामध्ये तर 30 नोव्हेंबर 2018 हा कायदा मंजूर केलाय आणि त्याच्या अगोदर 3 महिने हा केंद्रामध्ये 102वी घटना दुरुस्ती झाली. आता गडबड काय लक्षात घ्या की आपण म्हणतो ना, केंद्र आणि राज्याचं एकच सरकार असेल तर काम करायला त्यांना सोपं जातं. मग हे जे काय महाराष्ट्रातली मंडळी सारखं केंद्राकडे जात आहेत ते कशासाठी जात आहेत? का देवेंद्र फडणवीसांना 30 नोव्हेंबर 2018 हिवाळी अधिवेशनामध्ये हा कायदा मंजूर करून घ्यायचा होता. त्याच्या अगोदर 3 महिने केंद्र सरकारने 102वी घटना दुरुस्ती केली आणि तो जो कायदा आहे तो मंजूर करून घेतला मागासवर्गीय आयोगाचा. आता याच्यातून गंमत अशी झाली की मागासवर्गीय आयोग जो आहे तो किंवा भारतीय राज्य घटनेच्या कलम 15, 4 आणि 16 किंवा आपण त्याला 15 आणि 16 असं म्हणू, शैक्षणिक आणि सामाजिक, हे जे कलम आहेत हे राज्य सरकारच्या अखत्यारीत मध्ये त्यांच्या अधिकारामध्ये येत आहेत. आणि भारतीय राज्य घटना जी आहे आपली ती कलम नंबर 14 किंवा आर्टिकल 14 काय सांगतं की सर्वांना समान संधी पाहिजे आणि ती जर नसेल तर ती त्याची तरतूद करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची, म्हणजे त्या सरकारची. जसे आपले राज्य आहेत त्या सरकारची ती जबाबदारी आहे समानता नसेल तर. मग महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांचं शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण पाहिजे हे ठरलं, तसं यांनी SEBC हे आरक्षण याच्यानुसार आरक्षण देण्याचं ठरवलं घटनेच्या 15 आणि 16 कलमानुसार. परंतु त्याच वेळेस जर केंद्रामध्ये 338 ब नुसार
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा दर्जा आयोगाला घटनात्मक दर्जा मिळाला आणि त्याचा अधिकार जर केंद्राला मिळाला असेल, तर हा जो काही महाराष्ट्राचा जो मागासवर्गीय आयोग आहे याला दुय्यम दर्जा झाला. कारण केंद्रात सुद्धा राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे. मग हा जर मागासवर्गीय आयोग त्या ठिकाणी नेमला नसता, इकडे मराठ्यांना आरक्षणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनामध्ये कायदा मंजूर झाला, संमत करून घेतला, त्याच्या अगोदर ते जर 4 महिने करून घेतलं नसतं तर आज महाराष्ट्र सरकारचा अधिकार अबाधित राहिला असता. पण केंद्रात तो 338 नुसार यांचा कायदा आता दुय्यम झाला. आणि मग मला साधी गोष्ट सांगा की जर मराठा समाजाला 5 ते 6 कोटी मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल आणि तो अधिकार पूर्ण महाराष्ट्राच्या हातात होता आणि महाराष्ट्राने भारतीय राज्यघटनेच्या 15 आणि 16 कलमाचा आधार घेऊन मागासवर्गीय आयोगाच्या अंतर्गत जर त्यांना एससी बीसी ही सवलत देऊन आरक्षण दिलं होतं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत होता. पण त्याच काळामध्ये केंद्रामध्ये त्यांनी जो आयोग स्थापन का केला, मागासवर्गीय आयोग, आणि सरकार तर दोन्हीकडे एकच आहे. चला जाऊ द्या, तुम्ही असंही म्हणाल की तुम्ही या तारखा नाही का, तारखांचा घोळ आहे किंवा तारखा तुम्ही जुळवताय. ठीक आहे, एक काम करूया आपण. आता दुसरी एक गोष्ट अशी आहे, जरी केंद्राकडे हा अधिकार आला पण राज्य सरकारचं जे काय आयोग आहे मागासवर्गीय आयोग, यांच्यावर कुठलंही बंधन येणार नाही किंवा भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 आणि 16 वर जे भारतीय राज्यघटनेचे कलम 15 आणि 16 हे जे अधिकार देतात राज्यांना, त्यावर कुठलंही बंधन येणार नाही. त्यांचे अधिकार अबाधित आहेत असं केंद्राने जर पत्र सुप्रीम कोर्टाला दिलं, कारण आरक्षण कोण देणार आहे? सुप्रीम कोर्ट. त्यांनी जर असं पत्र दिलं की 15 आणि 16 जे कलम आहे यांचे जे काही राज्यांचे अधिकार आहेत यावर कुठल्याही प्रकारचं बंधन येणार नाही किंवा त्यांचे अधिकार अबाधित आहेत, त्याला कुठलीही बाधा येणार नाही, एवढं जरी केंद्राने केलं तरी हा मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो सुटण्यासारखा आहे. पण केंद्र हे करणार आहे का? आता मला सांगा, जर केंद्राने असं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टाला सादर केलं तर हा मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रातला सुटेल. पण केंद्र सरकारला फक्त महाराष्ट्राकडे लक्ष देऊन चालणार आहे का? तर केंद्र सरकारला देशामध्ये असलेल्या राज्यांकडे लक्ष द्यायचंय. आणि ज्यावेळेस सुप्रीम मध्ये असा एखादा कायदा येईल किंवा हे ज्यावेळेस प्रतिज्ञापत्र असं देतील त्यावेळेस सरकारला बाकीच्या राज्यांचा पण विचार करायचा आहे की तिथे त्याचा काय परिणाम होईल. आणि मग हे परिणाम हे स्वतःचं राज्य वाचवण्यासाठी किंवा स्वतःचं राज्य चालवण्यासाठी करतील का महाराष्ट्रात मध्ये जो मराठा समाज आहे या मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. आणि मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की मराठा आरक्षणाचे मारेकरी नेमके कोण आहेत. म्हणजे ज्यावेळेस राज्यामध्ये कायदा संमत करून घेतला त्याच्या अगोदर 4 महिने केंद्रामध्ये सुद्धा 102वी घटना दुरुस्ती होते आणि तो कायदा त्या ठिकाणी संमत करून घेतला जातो. याचा अर्थ महाराष्ट्रातले असतील किंवा वेगवेगळ्या राज्यातली मंडळी ज्यावेळेस केंद्राकडे सारखे हेलपाटे मारत असतात, सारख्या भेटीगाठी घेत असतात, ते जनतेच्या हितासाठी असतात की आपलं राजकारण सोयीनं व्हावं, आपल्या राजकारणाला पुढे बाधा येऊ नये. आणि मग देवेंद्र फडणवीस तर त्यावेळेस म्हणतच होते, मी पुन्हा येईन. कशावर? तर 27/2019 हायकोर्टाचे मुंबईच्या हायकोर्टाने जो निकाल दिला त्याच्यावर ते म्हणत होते. आणि आता राणे तेच सांगतायत तिथे की देवेंद्र फडणवीसांनी किती कष्ट केलं त्यासाठी आणि दुसऱ्याकडे थोपवण्याचा प्रयत्न करताय. पण मित्रांनो, जर ह्या तारखा बघितल्या 30 नोव्हेंबर 2018, 11 ऑगस्ट 2018, 27 जून 2019 आणि 5 मे 2021 या तारखा जर बघितल्या आणि त्या वेळेला काय काय घटना घडल्या हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मराठा आरक्षणाचे मारेकरी कोण येते लक्षामध्ये. आणि त्यामुळं मी स्पष्ट सांगतो की
त्यावेळेसच्या भारतीय जनता पार्टीने म्हणजेच राज्यातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार, केंद्रातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार यांनी राजकारण केलं आणि मराठा आरक्षण कशा पद्धतीनं घोळवत ठेवता येईल याचा प्रयत्न केला, मी असं स्पष्ट म्हणेन. कारण या तारखा मी दिलेल्या नाहीत किंवा जे निकाल आहेत हे मी दिलेले नाहीयेत. हे निकाल तारखा हे त्या घटना घडल्या त्यावेळेचे आहेत. आणि मग यावरून तुम्ही ठरवा की मला जे वाटतंय तेच तुम्हाला वाटतंय का. आणि मराठा आरक्षणाचे मारेकरी महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार, केंद्रातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार किंवा महाराष्ट्रातले त्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस किंवा देशातले भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नरेंद्र मोदी, म्हणजेच मराठा आरक्षणाचे मारेकरी देवेंद्र नरेंद्र की भारतीय जनता पार्टी, तर हे दोघंही आहे. हे माझं स्पष्ट मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जर हा माझा मुद्दा पटत असेल, माझ्या मुद्द्याशी तुम्ही सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.